लास्ट टाइम आपण झटपट सगळं कसं करायचं ते बघितलं, पण आज मी अजिबात घाई करणार नाहीये. माझं एनर्जी सेव्हिंग मोड ऑन ठेवणार आहे. हे माझ्या खोकल्याचं कारण थोडंसं हे पण आहे, सुट्टीच देत नाहीत हे लोक. बाय, थँक्यू. नितीश आज मुझे थोडासा डल लग रहा है. तुम्हाला वाटते का मी थोडीशी ऍक्टिव्ह ना? मगाचा आवाज आणि आत्ताचा आवाज थोडा फरक पडलाय. हाय लक्ष्मण. गुड मॉर्निंग लक्ष्मण. लक्ष्मण, मला खोकला झाला त्यामुळे मी औषध घेतलं आणि आज मी खूप झोपेत आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खुशी की बात. मला तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही आज पुन्हा एकदा आलात माझ्या मेकअप रूममध्ये. पण आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आज मला थोडं ड्राउझी आणि थोडं स्लीपी फील होत आहे. आणि मला माझ्या मनात हेच विचार चालू होते की आपण कायम आपले हॅपनिंग दिवस, आपण छान दिसतो ते दिवस आपल्या ऑडियन्स बरोबर शेअर करत असतो. पण असे काही दिवस असतात जेव्हा तुम्ही नॉट सो गुड फील करत असता. ॲक्च्युली कारण असं काही नाही आहे, पण मला झाला होता खोकला आणि मी घेतलं काल रात्री औषध, त्यामुळे सकाळी झोप पूर्ण झालीच नाही आहे असं मला वाटतंय. परवा जो काही पाऊस पडून गेला ना, त्यानंतर बिकॉज मैं ऐसे ही नाक रखा है मेरा, तुम्हें मैं ऐसे ही वीडियो करता हूँ तो राघव घरात असल्यामुळे मला ते नको की इन्फेक्शन त्याच्याकडेही पसरावं, त्यामुळे मी खूप जास्त काळजी घेते. म्हणून मी डॉक्टरला विचारून काल एक औषध घेतलं, पण हे नेहमीचंच आहे. जेव्हा कधी तुमचा घसा किंवा खोकला या बाबतीतलं तुम्ही कोणतं औषध घेता तेव्हा दुसऱ्या दिवशी खूपच दिवस एकदम असा डाऊन होऊन जातो. हाच तो दिवस आहे. पण आपलं शूट आहे, सकाळी कॉल टाईमला यायलाच पाहिजे आणि फ्रेश दिसायलाच पाहिजे. त्यामुळे मी आज काय केलं, एक तर सगळ्यात आधी ठरवलं की हा एक असा आळशी दिवस तुमच्यासोबत शेअर करायचा. सेकंडली मी विकासला सांगितलं माझा मेकअप करायला, कारण अशा ह्याच्यामध्ये मला सुचत नाही काय करावं. तुम्ही यापूर्वी माझा झटपट मेकअपवाला व्हिडिओसुद्धा बघितला नसेल बघितला तर नक्की बघा की मी नॉर्मल दिवसांमध्ये कशी मेकअप करते जेव्हा मी खूप छान ॲक्टिव्ह असते. बट ॲज ऑफ नाव आज आपण एक हा सुंदर युनिक आळशी दिवस एकत्र स्पेंड करणार आहोत. मला माहीत नाही पुढे काय काय होणार आहे, पण मी चहाची ऑर्डर दिली तर आय एम शुअर की चहासुद्धा येईल थोड्या वेळात. चहाने थोडंसं बरं वाटेल. मी उपमा खाल्ला आहे जस्ट थोड्या वेळापूर्वी आल्याला जरा उपमा खाल्ला. मला वाटलं खाल्ल्यानंतर जरा बरं वाटेल का. उपमा खाल्ला आहे, चहा मागवला आहे. चहा प्यायल्यानंतर मला कसं वाटतंय ते सुद्धा कळेल. बघूया आजचा दिवस कसा जातोय. पण तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तुम्ही कितीही कंटाळलेले असाल ना तरी तुम्हाला काही गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. आय मेकअप स्पेशली आयब्रोज, मस्कारा और क्या विकास, लायनर, लिपस्टिक, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या हातानेच कराव्या लागतात सो दॅट कमी जास्त होऊ नये. पण आता इथे मेकअप रूममध्ये मी कितीही दमलेले असेन, आळशी असेन, तरी थोड्या वेळात हातात स्क्रिप्ट आल्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह व्हायला होतं. असं वाटतं की ऍक्शन आणि कटच्या मध्ये हा आळशीपणा जाणवायला नको, कारण तिथे आपण असतो उमा, तिथे आपण असतो आपलं कॅरेक्टर. ते तर प्ले करायचं असतं आपल्याला आणि ते आपलं आवडतं काम आहे. त्यामुळे तिथे ऍक्च्युली ना मला असं वाटतं सर जेव्हा बोलतात रोल ऍक्शन तेव्हा सगळं आपलं म्हणजे मी राहतच नाही. ऍक्शन आणि कटच्या मध्ये हा थकवा, आळस कुठे पडून जातो तेच कळत नाही. पण त्यासाठी आता इथे एनर्जी सेव्ह करणं गरजेचं असतं. त्यामुळे मी विकासला मेकअप करायला सांगितलंय. छान स्लो स्पीडमध्ये मी सगळे आज रेडी होणार. लास्ट टाइम आपण झटपट सगळं कसं करायचं ते बघितलं, पण आज मी अजिबात घाई करणार नाही आहे. माझा एनर्जी सेव्हिंग मोड ऑन ठेवणार आहे. कम इन. बाय, थँक्यू. नितीश आज मुझे थोड़ा सा डल लग रहा है.
तो आपका चाय मेरे को शायद हेल्प करेगा. आपला चहा सुद्धा आला. हा जरा बरं वाटतंय, घशाला पण बरं वाटतंय आणि मनाला पण बरं वाटतंय. दीदी हो गया बात? हो गया मेरा. थँक्यू. दीदी अजिबात त्रास न देता चुप पटपट त्यांचं हेअरस्टाईल करतात. एक गंमत माहिती आहे का तुम्हाला? मला ॲक्च्युली जरा मेकअप केल्यावर आणि चहा प्यायल्यावर बरं वाटतं. जेवढी झोप मगाशी येत होती आणि वाटत होतं की ओ माय गॉड आता कसं व्हायचं आज, तसं काही इतकं वाटत नाही आज. तुम्हाला पण वाटतंय का मी थोडीशी ऍक्टिव्ह ना? मगाचा आवाज आणि आत्ताचा आवाज थोडा फरक पडलाय. मला लिटरली आज गाडीत गाणी पण ऐकावीशी वाटत नव्हती. मला कळतच नव्हतं की मी काय करू. ऑर्डर करणं बाकी अभी. अय्या हाय लक्ष्मण. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लक्ष्मण. लक्ष्मण मला खोकला झाला त्यामुळे मी औषध घेतलं आणि आज मी खूप झोपेत आहे. तर मी झोपेत काय करते त्याचा व्हिडिओ करते. मी काय करू शकते. तुला माहित होतं की मी आज हे करणार आहे म्हणून तू व्हॅनिटी मागवलीस. हो, आज तुमचे व्हिडिओ झाला तुमचं बनून की मला सांगा, मी व्हॅनिटी पाठवून व्हिडिओसाठी व्हॅनिटी काढता. काय बोलता? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तू छान दिसते आज. जरा बरं वाटते कालच्या नंतर ना. तर काय मिळालं असतं लक्ष्मण आपल्याला? रोज व्हिडिओ बनवायचे, मला घ्यायचा रोज विषय नाही. आजचा काय विषय? आजचा विषय तर थोड्या वेळाने डिफ्रीज येईल, चालू होईल, सांगतो मी. तू त्या दिवशी डिफरन्स अजून मला सांगतोच. आज टेलिकास्ट नक्की सुट्टी. हा आता इथे आपण कबूल करून घेऊया. इथे कॅमेरावर नॅशनल कॅमेरावर हा सुट्टी कधी मिळणार आहे आम्हाला? 18-19-20 दिवस मध्ये एक दिवस मिळेल आणि माझी एक वेगळी सेपरेट. माझी 2 सुट्ट्या उद्या परवा. तुझी सुट्टी 2. पर्सनल तू सुट्टीवर आहेस? नक्की काय म्हणजे तुम्ही जाऊ शकता सुट्टीवर? असं कसं थोडं असतं? तू हे माझ्या खोकल्याचं कारण थोडंसं हे पण आहे. सुट्टीच देत नाहीत हे लोक. मागितले की असं करतायत. मग तुला कधी येणार? 18-19-20 यापैकी? बरं पुढे जाऊया. कळलं का? हा महिना गेला, महिना संपला, 20 आला. पण ठीक आहे, नाही बरोबर. हा सगळ्यांना खुश करायचा पूर्ण प्रयत्न करतो हा माणूस. लेकिन क्या आप खुश है इस इंसान से? हमको महीने की 4 छुट्टी चाहिए. सो वी आर रेडी. मला सकाळपेक्षा आता थोडं बेटर वाटतंय आणि आपण रेडी पण झालो आहोत. स्क्रिप्ट येईल मग ते वाचायची छान छान आणि कामाला लागायचं. मी विचार करते की जरा थोडा वेळ आहे अजून सीन लागायला, तर आपण थोडासा आराम करावा आणि कदाचित थोडं बरं वाटेल. पण आपण तुझा फोन वाचतोय का? देऊ शकतोस. पण आपण हा नॉट सो ऍक्टिव्ह दिवस जरी एकत्र घालवत असलो तरी सुद्धा तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. जो माझा टॅटू आहे ना तो मी कसा हाईड करते तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो जर माझं येस ऑल डन थँक्यू. सो जर माझं नॉट सो ॲक्टिव्ह व्हर्जन आळशी व्हर्जन बघून तुम्ही कंटाळला असाल तर आता हे काहीतरी इंटरेस्टिंग तुम्ही बघू शकता. तर काय बघणार आहोत आपण? टॅटू कसा हाईड करायचा विथ मेकअप. विकास रेडी? सो टॅटू असा असतो की इतका स्किनवर तो डार्क आहे. एकतर ऍक्टर्स खूप विचार करूनच टॅटू करतात, पण हा मी एक खूप इमोशनल क्षणी भावनेच्या भरात मोस्टली टॅटूज तसेच केले जातात. आपण खूप एखाद्या गोष्टीला जेव्हा खूप जास्त अटॅच्ड असतो आणि मनापासून वाटत असतं तेव्हाच टॅटू होऊ शकतो, तर अदरवाईज तोपर्यंत भीतीच वाटत राहते टॅटूची. तर हा मी असा माझ्या एका वाढदिवसाला गेला होता. आई बाबांसाठीचा टॅटू.
आता मराठी टेलिव्हिजनमध्ये ना हात इतके वापरावे लागतात. नमस्कारच करतोय, काहीतरी करतोय, डोक्याला हात लावतोय, तोंडावर हात ठेवतोय किंवा काहीही, तर हा भाग विजिबल होतोच होतो. त्यासाठी ना हे हाईड करावे लागतात. आता मी सुरुवातीला काय करायचे, बेसिक बेस करायचे, फाउंडेशन लावायचे, स्किन टोन मॅच करायचा प्रयत्न करायचे, पण ते दिवसभर नाही टिकायचं. मग मी अनुभवाने वेगवेगळ्या शोजमध्ये वेगळं ट्राय करून एका शो मध्ये मला एका मेकअप दादांनी खूप सुंदर ट्रिक दिली. ती म्हणजे एक गम असतो मेकअप मध्येच येणारा गम, तो पहिले ग्लू आपण इथे लावायचा. ग्लू लावून झालेला आहे. आता त्यावर काय करतो आपण, विकास बेस करतो, म्हणजे हा स्किन जरा मॅच होईल असा एक बेस करतो. आता गम सुद्धा असं खूप नाही लावायचा, एकदम थिन लेअर, नाके बराबर एकदम थोडा लावायचा. वो ग्लू का कुछ नाम वाम है क्या? नहीं, वो तो ओनरचं नाव आहे, नेट फिक्सिंग गम. जो विग मध्ये जो वापरतात तो गम आहे. सो आपण काय केलेलं आहे, गम वरती बेस लावला. कॅन यू सी द डिफरन्स? एका क्षणात तो साधारण गायब झाला बेस. आता हा दिवसभर टिकण्यासाठी, हा सेट होण्यासाठी आपल्याला गरज असते ती पावडरची. अँड हिअर वी गो. Can you see the difference? म्हणजे मला रात्री लिटरली मी जो मेकअप रिमूव्हिंग क्रीम आणि जे वापरते जे काही प्रोडक्ट्स, ते त्याने मला हा टॅटूवरचा मेकअप काढावा लागतो. सो दिस इज द डिफरन्स. आता आपण हीच प्रक्रिया मी आपल्या दुसऱ्या हातावर करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला सांगा नक्कीच कमेंट्स मध्ये मेन्शन करून. Come in. Good morning. Yeah, please, yeah. काय आणलंय? Script. Thank you. Alright, great. So आता आपण रेडी आहोत. हेअर, मेकअप, स्क्रिप्ट रिडिंग सगळं झालेलं आहे. आता जरा एक फोन करते आणि विचारते की अजून किती वेळ आहे सीनला, आणि समजा अर्धा तास हातात असेल तर एक छान आपण नॅप काढू शकतो. किती वेळ आहे सीनला? अच्छा, आपलं आता लागणार आहे सीन. ओके, ऑलराईट, थँक्यू. नो टाइम टू स्लीप. थँक्यू. माईक पण आलेला आहे. माईक आला म्हणजे सीन रेडी आहे. सो नो टाइम टू स्लीप, बट नेव्हर माइंड, आय एम फिलिंग बेटर नाव. पटकन पुन्हा एकदा सीन वाचून पाठ करून आपण सीनला जाऊया, आणि सीन कसा होईल त्याचे ग्लिम्पसेस काही टाकायचा मी प्रयत्न करेन. हा आहे आमचा सेट. माझा म्हणजेच उमाचा, ओवीचा आणि शिनूचा सीन होता. आणि जसं मी म्हणाले तसं सगळ्यांना भेटल्यावर, सगळ्यांशी बोलल्यावर थकवा, खोकला कुठे निघून गेला कळलंच नाही. बाय द वे, हा आमचा असिस्टंट डायरेक्टर हिमांशू, जो आम्हाला सीन समजावतोय. आता आमची रिहर्सल होईल आणि मग सीन सुरू. ही पहा आमच्या सीनची एक छोटीशी झलक. गरमी. ओके, सो आता मला जस्ट कळलं की माझी एका सीन्सची गॅप आहे. मला माझा पटकन हाच विचार होता मनात की
आपण थोडा आराम करूया, कारण आता फ्रेश वाटतंय पण जरा घसा अजूनही खवखवतो. गरम पाणी घेतलेलं आहे, छान छान पौष्टिक खाऊन झालेलं आहे. औषधं मी नाही सेटवर कॅरी केली, कारण पुन्हा दिवसभर ते लो वाटत राहतं. तर मी औषधं रात्री घेईन, सो झोप छान होईल. अँड आता एक क्विक नॅप काढावी अशी माझी इच्छा आहे. आता आपण याचं काय करायचं ते सांग. मला असं वाटलं होतं की मी पटकन झोपेन, जरा वेळ आहे तर, पण मग भूकच लागली, बास्केट दिसलं, काय खावं याचा विचार सुरू झाला आणि मग मी थोडे फ्रुट्स खाल्ले. पण आता सगळं झालेलं आहे आणि इट्स ॲक्च्युअली टाइम फॉर लिटिल नॅप. तर पटकन मी छोटीशी पॉवर नॅप घेते आणि त्यानंतर किती फ्रेश वाटतंय ते पण बघूया. आणि एक अविश्वसनीय घटना घडलेली आहे. माझं एकदम वेळेत पॅकअप झालंय. कॅन यू बिलीव्ह? माय गॉड. म्हणजे ते असतं ना की शाळेत जरी आपण दमलो असो, कंटाळा आला असला तरी पण शेवटची घंटा ऐकल्यानंतर कसं एकदम फ्रेश वाटायला लागतं, तसंच झालं काहीतरी. मला सकाळपासून जे काही वाटत होतं, थोडीशी नॅप तर डेफिनेटली आपण काढली, खूप बरं वाटलं त्याने, पण सगळा थकवा निघून गेला आहे जेव्हा त्यांनी पॅकअप सांगितलं. आता आम्ही निघते. हे खूप कठीण काम असतं, ते मी लक्ष्मणला दिलंय करायला. सगळ्यांच्या गाड्या इथे उभ्या असतात, मग मला माझी जी पहिली गाडी आहे जी सुरुवातीलाच असते रांगेत, ती काढणं कठीण होऊन जातं. लक्ष्मण इज हिअर फॉर रेस्क्यू. लक्ष्मणजी धन्यवाद. तुम्ही काहीतरी म्हणत होता मागाशी, तर तुम्हाला रिपीट करावं लागेल डायलॉग. वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आजच्या या व्हिडिओचे हिरो तुम्ही आहात, कारण तुम्ही खूप साऱ्या चांगल्या बातम्या दिल्यात. त्यातली एक आम्हाला असं वाटतं की खोटी असेल, की सुट्टी नाही आहे वगैरे. असेल सुट्टी पण डेट ती नसेल. डेट सुट्टीच राहील मे बी. ओके, थँक्यू सो मच. बाय. माझी चावी. ऑल राईट. सो इट वॉज अ वंडरफुल डे स्पेंट विथ यू ऑल. तुम्हाला हा आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा. सकाळी आले तेव्हा प्रचंड दमलेले होते मी. काय दिवसाचं प्लॅन असणार आहे कळत नव्हतं, पण तुमच्याशी गप्पा मारता मारता जरा ॲक्टिव्ह झाले. या ब्लॉगच्या निमित्ताने जरा छान फ्रेश वाटायला लागलं. सेटवरच्या सगळ्यांना भेटून सगळा शीण निघून गेला. जे काही साईड इफेक्ट्स होते मेडिसिन्सचे ते सुद्धा गायब झाले. आणि सीनमध्ये तर सगळं विसरायलाच होतं. इतकं सुंदर लिहून येतात सीन की असं वाटतं की संपूर्ण आपलं 100% यातच द्यावेत आणि दुसरा काहीच विचार मनात आणू नये. बट नॉट सो ॲक्टिव्ह डे मी तुमच्यासोबत आज हा शेअर केला आहे माझा, कारण नेहमी छान छान गोष्टी आपण दाखवतच असतो, पण असे दिवस सुद्धा असतात जेव्हा खरंच ताकद नसते अंगात काही करायची, पण आपल्याला आपलं काम करावं लागतं, कारण शो मस्ट गो ऑन. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. टाटा, बाय बाय. पुढच्या वेळी आपण एखादा छानसा नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच भेटू. तुम्हाला काय बघायचं आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि अशीच कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेन मी नक्कीच. आता फॉर नाव घरी जाते, जरा सरप्राईज देते, राघव काय करतोय ते बघते आणि जरा आराम करते. टाटा, बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम. catch a glimpse of me.